2 महिन्यांच्या आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्येच्या दिवशी पळून गेलेल्या आरोपींचं नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। 9 डिसेंबर रोजी सरपंचांची हत्या झाल्याच्या नंतर संध्याकाळी 7:10 आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे याच्यासह 6 जण हे धाराशिवच्या वाशी परिसरामधल्या पारा चौकामध्ये पोहोचले आणि या परिसरामध्ये ती गाडी सोडून हे 6 आरोपी पळून गेले होते आणि हे नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। गोविंद, अजूनही एक आरोपी फरार आहे। या 6 आरोपी ज्यावेळेला पळून गेले तेव्हाचं हे नवं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। निश्चितपणे हे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आहे। खरं तर हे फुटेज आता जरी हाती आलं असलं तरी हे त्या दिवसाचं आहे। म्हणजे आपण तो घटनाक्रम आणि तो कालावधी लक्षात घेतला पाहिजे की 3 वाजता संतोष देशमुख यांचं अपहरण होतं, त्यानंतर 5 वाजता त्यांचा मृतदेह सापडतो आणि त्यानंतर ज्या काही ॲक्टिव्हिटी होत आहेत, अगदी पळून जाण्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी आपण यापूर्वीसुद्धा बघितलं होतं की मसाजोगमध्ये जो काही टोल नाका आहे त्या टोल नाक्यावरून याच ब्लॅक कलरच्या स्कॉर्पिओ गाडीमधून हे आरोपी पळून गेले होते आणि तिथून 80 किलोमीटरचं अंतर यांनी जवळपास 2 तासामध्ये कापलं आणि आपण बघतोय की 7:10 हे 6 आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, त्यानंतर प्रतीक घुले, केदार ही सगळे एकाच गाडीमध्ये बसून वाशीमध्ये गेले। धाराशिव जिल्ह्यातल्या बॉर्डरमध्ये त्यांनी प्रवेश केला। खरं तर पोलीस आपल्या मागावर आहेत आणि त्यावेळेस आपण ही माहिती या आरोपींना होती, कारण आपण ज्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना त्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी अपहरण झाल्यानंतरच केज पोलिसांनी हे जे अपहरणकर्ते होते त्यांचा पाठलाग सुरू केला होता। काही वेळा लोकेशन पण त्यांचे मिळाले होते आणि ज्यावेळी संतोष देशमुख यांचा खून झाला त्यानंतर तर पोलीस अधिक वेगाने त्यांच्या मागावर होते आणि मागावर असलेल्या याच पोलिसांना गंडवण्यात हे सगळे आरोपी यशस्वी झाले होते। एक मात्र खरं आहे की 3 वाजता अपहरण झालं, 5 वाजता संतोष देशमुख यांचा खून झाला आणि त्यानंतर 7 वाजता सुदर्शन घुलेसहित हे सगळे आरोपी ज्यावेळी वाशीमध्ये पोहोचले तिथूनच यांनी वेगवेगळे शहरं गाठले आणि आपल्याला माहीत आहे की त्यानंतर 7-8 दिवस हे आरोपी सापडले नव्हते। अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।